रामाच्या विचारानं पदस्पर्श पावन झालेल्या श्रीराम ग्रामीण संशोधन प्रतिष्ठान संस्था वडाळा, लोकमंगल कॉलेजेस आणि लोकमंगल महाविद्यालय यांच्या पालक मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व जिल्ह्यातून आणि बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले सर्व पालक, सर्व विद्यार्थी आणि या महाविद्यालयाचे आणि विद्यापीठामध्ये ज्यांनी अतिशय उत्तम काम केलं ते आमचे सहकारी सन्माननीय घुटे सर, प्राचार्य विज्ञान उद्योजकता महाविद्यालय, सन्माननीय ज्यांनी अतिशय हा कार्यक्रम चांगला व्हावा याच्यासाठी विशेष प्रयत्न केले ते सन्माननीय डॉक्टर अमोल शिंदे सर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, जे अतिशय तरुण वयात या कॉलेजला आले ते आमचे मित्र डॉक्टर सचिन फुगे सर, प्राचार्य कृषी व्यवस्थापन महाविद्यालय, डॉक्टर राणी मेहत्रे, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय, प्राध्यापक सागर महाजन सर, जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आमचे सहकारी SBI बँकेचे वरिष्ठ अधिकारी सन्माननीय ऋषी उकिरडे साहेब, ज्यांना या गावातला, या शहरातला आणि कॉलेजचा दगड ओळखतो, ज्या खूप अगोदर या महाविद्यालयात आल्या होत्या आणि हे सगळं वैभव मी ज्यांनी बघितलं, कारण या महाविद्यालयात मी सलग 2-4 वर्ष प्रत्येक झाडांशी बोलून गेलो, पण झाडं तेव्हा लहान होती आणि ज्यांच्या नजरेतून, श्रमातून, मार्गदर्शनातून उभी राहिली त्या या महाविद्यालयाच्या संस्थेच्या कर्तव्यदक्ष सचिव आमच्या लहान भगिनी अनिता ढोबळे मॅडम आणि आत्ता बोललेल्या अंबुरे मॅडम, या दोन्ही महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ह्या सगळ्या टाळ्या ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलंय की मी कुठल्या तरी 8वी-10वीतल्या मुलांबरोबर बोलतोय आणि कुठंतरी चार्जिंग उतरलेल्या माणसाबरोबर बोलतोय. या सगळ्या मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मित्रांनो, खरंच तुमचं मनापासून अभिनंदन, आईवडिलांचं मनापासून अभिनंदन की अतिशय चांगल्या, प्रसन्न, गावापासून बाहेर असलेल्या, सगळ्या भौतिक जगापासून दूर असलेल्या एका प्रसन्न संस्थेमध्ये आज आपण प्रवेश घेतलाय. ही पहिल्याच वर्षीची मंडळी आहे, बरोबर आहे. म्हणून तर मी मगापासून तुमच्याकडे बघतो, बरेचसे चेहरे कावरे बावरे झाले. हा पालक मेळावा आहे, हा जी काय अंत्यविधीची सभा नाही. मी मगापासून यांच्यापैकी 2-4 जणांचे चेहरे बघतोय, अशा निक्की अंत्यविधीला आल्यासारखे आले. जेव्हा जेव्हा तुम्हाला हसावंसं वाटेल तेव्हा दिलखुलास हसा. जेव्हा जेव्हा तुम्हाला टाळ्या वाजवाव्याशा वाटतील तेव्हा त्या मन लावून वाजवा. एखाद्याला अशी जरी शिट्टी मारावीशी वाटली तरी ती मन लावून मारा, कारण ही तिन्ही लक्षणं ज्याच्यामध्ये असतात त्याला उत्साही आणि चार्जिंगचा विद्यार्थी म्हणतात. टाळ्या. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचं मनापासून अभिनंदन की आई वडिलांना मुलाची प्रगती बघण्यासाठी त्यांच्या रेक्टरचा नंबर, आमच्या सगळ्या बाबर मॅडमचा नंबर मुलींच्या आईकडे असला पाहिजे, आमच्या रेक्टरचा नंबर असला पाहिजे, 20 विद्यार्थ्यांच्या पाठीमागं एक जे काउन्सिलर आहेत त्यांचा नंबर असला पाहिजे. पोरगं तुम्हाला भेटू देत नाही, तुमची पोरं चतुर असतात. आणि कॉलेजचं वय इतकं गुलाबी वय असतंय की ते जमिनीच्या वरून 2-4 फूट चालतंय. मी खूप ऑफिशियल बोलावं, खूप कुठल्या तरी मोठ्या भाषेत बोलावं, स्पेनची मुलगी जर इतकं छान गावरान बोलते तर मग मी कशाला एवढं ऑफिशियल तुमच्याशी बोलावं, कारण कॉलेजचं वय खूप गुलाबी असतं. आणि या वयात पोरांना वाटत असतंय मला जे कळतंय ते आमच्या प्राचार्याला बी कळत नाही, आई वडिलाला बी कळत नाही. उगीच ते तसं समजत असतंय. कधी कधी तर बापाला म्हणत नसल पण आईला म्हणत असतंय, मुलगी म्हणते, मुलगा म्हणतो, तुला काय कळत नसतंय. वडिलांकडे बघा, त्याचे असंच उगच पांढरं झालेलं नसतंय. त्यांनी तुमच्यासारखी 1,500 बघितलेली असतील, ह्याच्या मनात काय चाललंय हे त्यांना पक्क माहिती असतंय. मी अंबुरे मॅडमचं मनापासून कौतुक करेन की त्या बार्शीला आले नाहीत, बोरगावला आलेत. बार्शीच्या शेजारी एक बोरगाव नावाचं त्यांचं गाव आहे, ते म्हणताना बार्शी म्हणले.
हां, आपण म्हणत नाही का मुंबईला गेला तर कुठला आहे, सोलापूरचा आहे, असं म्हणतो आपण, बार्शीचा आहे. ते मुंबईला म्हणावं लागतं फुगे सर मी सोलापूरचा आहे. स्पेनला गेल्यावर तर सोलापूर नाही, महाराष्ट्रातलं पण नाही, इंडियातून आलो आहे. या आईंसाठी मॅडम हा पालक मेळावा आणि अंबुरे मॅडम सारखी एखादी रोल मॅडम ही अत्यंत महत्वाची गोष्ट माझ्यासारख्यासाठी झाली आहे. कारण अनेक जणांना वाटत असतं वडाळ्यापासून सोलापूर, सोलापूरहून पुणे, पुण्याहून मुंबई, भात झाले म्हणले जिंदगी घडली आता. पण अंबुरे मॅडमचा कार्यक्रम तर उलटाच आहे. मुंबई मधली मुलगी शिकली, जिला परडी कशी भरायची माहित नाही, आपण रोज परड्या भरतोय. त्यांनी सांगितलं की परड्या भरत असतात देवीच्या दसऱ्यामध्ये. मुंबई मधली जीन पॅन्ट मधली मुलगी, तिला काय माहिती असणार खेडेगाव. त्या नवरा बायकोचं कौतुक, ती स्पेन वरून नीटच वटाळ्यात आले. रिटर्न प्रवास आता जगाचा सुरू झालाय कोविड नंतर. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आईला उगीच वाटत असतंय वैरागलाय, भालेवाडीला आहे, चिंचणीला आहे आणि पोरग मुंबईला गेलं पाहिजे. चूक. मुंबईमध्ये माहित नसेल तुम्हाला 7:03 ट्रेन जर हुकली आणि तुम्ही असं मोकळं विकळं चढायचं डोक्यात आणसाल. मुंबईत चालायचं नसतंय, लोकच आपल्याला चालवत असतात. ट्रेन मधून खाली उतरायचं नसतंय, लोक घेऊन जातात. मुंबईला जाऊन ट्रेन मध्ये जर 2-4 वर्ष चढला उतरला तर ते मरून जाते 10 वर्ष अगोदर. तुम्हाला माहित नाही. ही सगळी मोठी झालेली माणसं, गुटे सरांसारखा माझ्यासारखा माणूस मुंबई नको म्हणतो, इकडे पनवेलच्या अलीकडेच काय बोलायचंय ते बोल म्हणलं. मित्रांनो, आईला वाटत असतंय की मी खेडेगावात दिले, माझा नवरा खेडेगावात आहे, तोच श्रीमंत आहे. आपली काकी एखादी मावशी मुंबईला असते आणि ती मावशी 2 चाकी गाडी घेते. तुमची मावशी मुंबईला असते आणि तुम्ही आई खेडेगावात राहत असताय. मावशी 2 चाकी गाडी घेते आणि स्टेटसला टाकते आहे. स्कूटी घेतलेली असते, अख्खं घर 3दा पुशीत असते गाडी, स्कूटीच घेतलेली असते. आणि तुम्हाला वाटत असते तुम्ही आईला वडिलांना म्हणता आपल्याला पुण्याला जायचंय. खोटं आहे ते. तसली स्प्लेंडर काकाने घेतलेली असते, काका 2 टाइम पूजा करते आणि आपल्याला स्टेटसला फोटो टाकताय की शिंदे सर आम्ही मुंबईत स्प्लेंडर घेतली. तसली गाडी तर तुझ्या बापानं वाढ व्हायला केली आहे. अरे ते धानोऱ्याच्या वावरातून त्याच्यावर मकवान आणते म्हशीला आणि काका 3दा तुम्हाला जुन्याच गाडीचा फोटो टाकते. बरं हे जाऊ द्या कुठे सर. एखादी ह्यांच्या मावशीनं, मुंबईतल्या मावशीनं एक 2 चाकी कार घेतलेली असते, 4 चाकी कार घेतलेली असते. ती कार सेकंड असते आहे, कारण काका असं ट्रेन मध्ये रोज धक्कबुक्क खात चढत असते. सेकंड कार घेतय आणि 3दा पूजा करतय. काका मॅडम आपल्याला फोटो टाकतय, आम्ही काल कार घेतली. त्याला पार्किंगला जागा नसती, ही डांबरीवर लावतोय बाहेर. बरं लावू द्या, पण तुम्हाला असं वाटत असतं, तुम्हाला सारखं विद्यार्थ्यांना मॅडम आईच्या आणि मुलांच्या मनात सारखं शल्य असतंय की मावशीनं आपल्या कार घेतली, आपल्या बापाला आयुष्यात कार घेणं शक्य नाही. चूक आहे. तसलं कार असती 4 लाखाची, त्यानं 4 लाख रुपये सर भरून डाऊन पेमेंट केलेलं असतंय. 7 लाख रुपयाचा ट्रॅक्टर बापानं उन्हात लावलेला असतंय आपल्या. तुमचा माझा बाप 7 लाख रुपयाचं लिंबाखाली ट्रॅक्टर लावतोय. मावशीपेक्षा काकापेक्षा आपण श्रीमंत आहोत. ही आईना आणि विद्यार्थ्यांनी आज लक्षात ठेवायची वेळ आली आहे. तुम्हाला माहित नसेल तिकडं त्याचं मॅडमने सांगितलं लय मोठा फ्लॅट सांगितला 530-35चा. 350च्या फ्लॅटमध्ये राहतात. हाताला हात लागला त्याला म्हणावं लागतं पलीकड सर झोपताना, पलीकड सर. बरोबर आहे. आणि मुंबईत जागा बदलायची नाही झोपताना, प्रत्येकाची जागा कॉट खाली एक जणाची ठरलेली असते, त्यानं तिथंच जायचं, दुसरीकडे जायचं नाही. पाहुणा बिवणा आला, ढोबळे मॅडम सारखी मोठ्या महाविद्यालयातली मोठ्या बंगल्यातली मैत्रीण आली तर जाताना विचारतो होय निघणार आहे का संध्याकाळी, कारण जागेचा प्रॉब्लेम तिथं प्रचंड असतंय. म्हणून खेड्यात राहणारी माणसं ही समृद्ध असतात. पिशवीतलं क्रीम काढलेलं 1/2 लिटरचं केमिकल मिसळलेलं दूध मुंबईतला काका आणि मावशी पीत असते. असलं तर दूध 1/2 लिटर आपल्या मांजराला असतंय. म्हणून तुम्ही समृद्ध आहे, कारण तुमच्या माझ्या घरात 4 लिटर दूध तापत असतंय. हा प्रवास अंबुरे मॅडमनी स्पेन पासून मागं बोरगावला सुरू केला. याचं कारण आहे की पैसे ही माणसाची समृद्धी नाही. ह्या सगळ्या माणसांकडे लय पैसे आहेत, पण शुगरची गोळी आहे, बीपीची गोळी आहे, लय ताण आहे.
आपल्या आईला बापाला कधीच शुगर आणि बीपीची गोळी नसते. त्यामुळे आपण ग्रामीण भागात आहोत याचं दुःख कधीच आईला मुलांना वाटून देऊ नका. हा पालक मेळावा कशासाठी आहे तर तुम्ही कॉलेजच्या संपर्कात आलं पाहिजे आणि आई वडिलांनी सारखं आलं पाहिजे, सारखं. कारण हे वय मुलांकडे लक्ष देण्याचं वय आहे. आणि पोरांना सुद्धा माझी जाणीव आहे, कारण इथं 18 घरची 18 मुलं असतात, स्वभाव वेगळे असतात, संस्कार वेगळे असतात. अभिनंदन त्या आई वडिलांचं ह्यांचं, फक्त ह्याच्यात पोराला वाईट वाटत असतंय. कारण मला पुण्या मुंबईला जायचं होतं, वडाळ्याला कसं काय आणून टाकलंय. नशीब तुमचं चांगलं, तुम्ही पुण्या मुंबईला जात असाल सर मी रोज प्रवास करतो मॅडम. महिन्यातले 10 दिवस फक्त मी बार्शीत असतो, 10 दिवस पुण्यात असतो, 10 दिवस मुंबईत असतो. आत्महत्या करावी वाटते मुंबईत गेल्यावर, कारण कॉलेजच्या पहिल्या दुसऱ्या वर्षांमधल्या मुली सिगारेट ओढत असतात. सिगारेट मुलगी ओढतीये, हे जर आपल्या बापानं बघितलं तर बाप रेल्वे खाली उडी टाकील, अशी अवस्था शहरात आहे. म्हणलं असं कसं काय, असंच असतं. म्हणलं दुसरी मैत्रिणी तिच्याच सिगारेट लावून चालू. हे फक्त मुंबईत घडू शकतं. हे जर ढोबळे मॅडमच्या स्कॅनर मधून एक जर विद्यार्थी दिसला तर मॅडम त्याचा जीवच घेतील वर्गात बोलवून. तुम्ही घाबरू नका. मॅडम म्हणलं सर तुम्ही घाबरू नका, मी इतके हार्ड आहे कसं काय सांगायले. शक्य का, ही संस्कृती आहे का आपल्यात? नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आई वडिलांसाठी तुमची मुलं, तुम्हाला माहित नसेल एनर्जी ड्रिंक आलंय. कॉलेजची मुलं आता वेगवेगळे व्यसनं करतात. मी सगळीच व्यसनं तुम्हाला सांगणार नाही, नाहीतर मी सांगितल्यावर ट्रायल घ्यायला जाईल. मॅडम मी खूप भानावर बोलतोय. त्यामुळे या वयांमध्ये तुम्ही योग्य ठिकाणी प्रचंड अभ्यास करा, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. बापूंनी माझ्या अगोदर बोलताना तुम्हाला सांगितलंय की आपला बाप दिवसभर तिकडे शेतात कष्ट करतोय, आई आपलं शेतातल्या जनावरांना चारा वैरण पाणी करत होती आणि ते कष्टातून तुम्ही उभं राहताय. फक्त एखादी गोष्ट आयुष्यात चुकीची करत असताना हे भूलभुलैयाचं जग आहे. आणि या वयात तुम्हाला आई बापापेक्षा त्याचंच खरं वाटत असतंय, शेजाऱ्याचं जे सांगतंय ते म्हणते काय नसतं रे ह्याच्यात. ते लाल आता नवीन आलंय, काय त्याचं नाव ड्रिंकचं, स्टिंग. हां ते मला कळलं नाही, ह्यांना माहितीच आहे. ते तुमच्यासारख्या तरुणाला बिघडवणारी ती व्यवस्था आहे. सुरुवात आहे स्टिंग, पुन्हा मग ते पुढं जात आहे. आता आपल्यात आहे ते 2-4 स्टिंग, त्यांनी ओळखून घ्यायचं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आईबापाच्या कष्टाची जाणीव ठेवा. आईवडिलांनी सारखं कॉलेजमध्ये आलं पाहिजे दर महिन्याला. काही आई वडील तर असे आहेत, बरं ही एवढी गर्दी पालकांची कसं काय कुठे सर माहिती आहे, 500 रुपये दंडकरण म्हणल्यावर आली ती. आई वडिलांनी सारखं कॉलेजमध्ये आलं पाहिजे, मुलाला न सांगता कॉलेजमध्ये आलं पाहिजे. मॅडम चालतं की शिक्षकाला भेटलं पाहिजे, रेक्टरला भेटलं पाहिजे. आणि पोराला मार्क कमी आहेत, एखाद्या विषयाला शिक्षक नाही, ही तक्रार आई वडिलांनी ऐकायची. पण आज दोडका केला होता, ही तक्रार करतो का? डाळ नीट शिजली नव्हती. हे शिक्षणाचं वय आहे. या वयात डाळ नीट शिजत नसते, हे कुणालाही सांगायचा विषय नाही. हे तुम्हाला जाऊ द्या, तुमच्या आईला विचारा. या घरात तू जेव्हा माहेरून आली होती पहिली 2 वर्ष डाळ नीट शिजलीच नव्हती, पण आईनं कधीच तिच्या आईकडे तक्रार केली नाही, म्हणून ती आज यशस्वी आहे तिच्या आयुष्यात. आईसाठी एकदा टाळ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला मार्क कमी पडतील, जेव्हा जेव्हा तुम्हाला आपल्याकडून चुकीची गोष्ट होते, तुमच्या आयुष्यात कुणी तुम्हाला काही चांगलं बोललं वाईट बोललं, आईवडिलांना बोलायला शिका. तुमच्या डोक्यातला हा इगो काढा. माझे आई वडील शेतकरी आहेत, त्याला काय कळतंय? त्याला जास्त कळतंय तू फक्त सिमेंटच्या जंगलात आला म्हणून तू हवेत आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त आपल्या आई वडिलांना कळतंय. आणि शिक्षण आता कुणाची मक्तेदारी राहिलेली नाही. पूर्वीच्या काळांमध्ये सर तुम्ही शिकत असताना, मी शिकत असताना मोठ्याची पोरं श्रीमंत व्हायची, डॉक्टर वकील इंजिनियर व्हायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण कुणाची मक्तेदारी नाही, गरिबाचीच पोरं आयुष्यात मोठी होतात. बिरुदेव ढोणे सारखं एक यमदे नावाचं गाव आहे कोल्हापूर तालुक्यात. त्या बिरुदेव ढोणे नावाच्या पोरानं मेंढरं राखता कलेक्टर झाले. त्याला असलं कॉलेज कुठलं, रेबनचा गॉगल कुठला, शर्ट घालायला नव्हता. मामाच्या मेंढ्या ते ओळखत होतं, मामाचाच मोठा शर्ट घालून गेलं. जेवढी माणसं प्रतिकूल परिस्थितीत जगतात ती टणक आणि कणखर जगत असतात. एखाद्या झाडाला गांडूळ खत टाका, पुन्हा वरून अजून इतर गोष्टी टाका, सारखं खत टाकत जायचं, झाड मरून जातं. डाळ शिजली नाही
दोडका आवडला नाही, याच कॉलेजची पोरं आयुष्यात काहीतरी मोठी होऊ शकतात. बिरुदेव ढोणे नावाचं पोरग आज आयुष्यभर कलेक्टर आहे आणि एकदा तुम्ही ती परीक्षा पास झाला, या देशातली सर्वोच्च परीक्षा, की तुमचा घाम पुसायला पण एक बॉडीगार्ड पाठीमाग असते. येस सर, घाम आलाय. त्याला तर म्हणलं ना की दरवाजा उघडायला जन्मभर माणूस असतो. आणि मग त्या रमेश घोलप सारखा माझ्या गावातला तरुण आज आयुष्यात इतका मोठा झालाय. रमेश घोलपची हिस्ट्री कधी यूट्यूबवर वाचा, आता यूट्यूब सारखं माध्यम आहे. अपंग असलेला मुलगा आईच्या पाठीमाग बांगड्या भरायच्या का म्हणून आवाज देणारं पोरगा आज देशातला कलेक्टर आहे. दरवाजा उघडायला माणूस आहे, घाम पुसायला तर 2 आहे, ती वही धरायला 1 आहे. हां, पण इतकं उच्च दर्जाचं तुम्ही जर कष्ट केलं तर आयुष्यात तुम्ही मोठं होऊ शकताय, हे लक्षात असू द्या. तुम्हाला माहित नसेल मग ही उदाहरणं बाहेर आहेत का? चूक. आता तुम्हाला हे महाविद्यालय काही गेल्या आठवड्यात तयार झालेलं नाही. 28 वर्षापूर्वी इथं दगडं रावायला अनेक छोटी मोठी माझ्यासारखी अनेक माणसं येऊन गेली आणि हे महाविद्यालय असं उभारलंच नाही. जयाजी देशमुख, पोपट माळी, जे देशमुख, ठाकरे साहेब, ही माणसं मला अजून आठवतात. मी इथल्या महाविद्यालयातला पाया आहे आणि हे महाविद्यालय, ह्या महाविद्यालयातल्या यशासाठी आणि तुमच्या आदर्शासाठी 2च उदाहरणं मोठी आहेत. त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे अनिता ढोबळे आणि दुसरं उदाहरण आहे आंबुरे मॅडम. बास, कुणाचा आदर्श घेऊ नका. ही प्राचार्य तुमच्या आयुष्यातले आदर्श आहेत. ही काही काल परवा या महाविद्यालयातला अनेक खडतर प्रवास, ह्यांच्या तर जिंदगीतली कधीच डाळ शिजली नसेल. कर्मवीर भाऊराव पाटील सारखा एखादा माणूस, जगदाळे मामांसारखा एखादा माणूस, गरिबाची पोरं शिकली पाहिजे याच्यासाठी काम करणारी ही सगळी माणसं. आणि आताचे सगळे संस्थापक कसे आहेत? मी, आमचा बाळ्या, बाळ्याची आई, जय हिंद जय महाराष्ट्र. काय नको म्हणले मला कुणाचं सांगू. मी, आमची बायको, आमची पोरं, समाजाशी मला काही देणं घेणं नाही, ह्या मानसिकतेची आहे. मला असं वाटतंय, तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो, तुम्हाला सांगायची गरज नाही, मॅडमला ते आवडणार नाही, पण मी सांगतो. बापूंची माझी मग चर्चा झाली, ढोबळे मॅडमकडे ही कुठलीच कॉलेजेस नव्हतं, एक कॉलेज होतं आणि ही संस्था हातात दिली होती. 1 करोड रुपयानं मायनस होती, म्हणजे तोटाच 1 करोड रुपये, लोकांचं देणंच. आज केवळ ढोबळे मॅडमनी या संस्थेमध्ये साधारण किती साली आलात तुम्ही इकडे? 6 साली. हां, 6. त्यांनी सांगितलं हा विषय नाही, पण माझ्या त्या आईला सांगायचा हा विषय आहे. 6 साली आल्या, 19 वर्ष झाली ढोबळे मॅडम इथं आहेत. आज 150 करोड रुपयाची उलाढाल आणि याच संस्थेतलं झाडन झाड, दगडन दगड, रोपन रोप ढोबळे मॅडमच्या साक्षीनं उभा राहिलंय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कधी वेळ मिळाला तर बापू तुम्हाला त्यांचा रंजकतेचा प्रवास सांगतील. पण मला असं वाटतं, एक मुलगी काय जिद्दीनं पेटून उभा राहते आणि 1 करोडची संस्था 150 करोडवर नेते, एकच असलेलं कॉलेजचे 10-5 कॉलेजेस करते. तेवढीच छोटी मुलं होती, त्या सगळ्या मुलांचा आज एवढा वटवृक्ष उभा करते. मला असं वाटतं ही यशाची आणि आदर्शाची उदाहरणं आहेत. याच्यापेक्षा वेगळं काय असतं? ढोबळे मॅडमला अनेक चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली होती, पण त्यांनी सांगितलं नाही, ही संस्था उभा करताना मला आणि जिल्ह्यात राज्यात त्यांचं नाव झालं. सगळ्यात महत्त्वाचं, या वयात पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. आपला मुलगा व्यसन तर करणार नाही ना, कारण हेच वय त्याचं बिघडायचं वय असतं. शिक्षक डोळ्यात तेल घालून बघतच असतात, रेक्टर बघतच असतात. 4-2 पोरं सिगारेटी ओढायचं म्हणून आमच्याकडे एक रेक्टर सारखे त्याचा वास घ्यायचे. पोरांनी सांगितलं, सर माझा एकट्याचा वास घेतात सर. म्हणलं तुझ्याबद्दलच शंका येते त्यांना. 4-2 बदमाश असतात, सगळे आंबे काही खराब नसतात, एकच बाद असतंय, पण ते सगळ्याला गरिबाच्या पोरांना सुद्धा. त्यामुळे या महाविद्यालयात अगोदर सिक्युरिटी सोडत नाही तुम्हाला. मला असं वाटतंय की आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे. याच वयात आमची मुलं व्यसनाकडे जाणार नाहीत. बरं, तुमचं छान, आईवडिलांची प्रत्येक माणसाची मानसिकता असते, आमचं छान आहे, तुमचं छान आहे, पण इथं आल्यावर त्याला शेजारी कसलाय माहीत नाही. आणि आईवडिलांनी, आई पांघरून घालत असते, जगातली प्रत्येक आई, माझी आई, तुमची आई पांघरून घालत असते, बाप खडतर असतो. म्हणून तर आपण आई ग का म्हणतो? काही लागलं तर आपण आई ग शब्द बाहेर येतात, पण उशीर तोंड घालून रडणारा बाप समाजातल्या खूप कमी विद्यार्थ्यांना दिसतो. नसेल बाप तुमच्या पुढे कधी रडला, आई रडताना अनेक वेळा बघितले असेल, म्हणून मुलांना वाटत असतंय आईनं आमच्यासाठी खूप केलं. पण बाप जर तुमच्या पुढे रडला तर घर चालवणारा प्रमुख माणूस कोसळलाय का काय, हारलाय का काय, ही भावना मुलांच्या मनामध्ये निर्माण होऊ नये म्हणून शेतात जाऊन रडणारा बाप तुम्ही पाहिला नाही. फक्त आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि मला आयुष्यात प्रचंड मोठं कलेक्टर,
न्यायाधीश, मोठा सायंटिस्ट व्हायचं आहे, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. या महाविद्यालयाला एवढी वर्ष झाली काही अशीच झाली का? पवन जोग नावाचा आमचा एक याच्यातला विद्यार्थी आहे, तो IFS झालाय. या घामपुसाला त्याच्या सगळ्यातली टॉपची परीक्षा आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये, तो सगळ्यात उच्च दर्जाचं काम करतोय पवन जोग. अमृत मोर्डे नावाचा सिनियर सायंटिस्ट आहे दिल्लीला, त्याच्या संस्थेचं काय नाव सांगत बसत नाही तुम्हाला, पण दिल्लीला सिनियर याच असाच बसला होता, इथंच पहिल्याच रांगेत खाली बसला होता. सर बरोबर आहे. ही सगळी पोरं त्यांच्या आयुष्यात सगळी घडलेली आहे. डॉक्टर रामहरी कुंभार सिनियर सायंटिस्ट आहे. बुकेश्वर गोडगे SDO आहे कृषी विभागांमध्ये, सगळ्यात खालचा कृषी सहाय्यक, त्याच्यावर तालुका कृषी अधिकारी, ही सगळे आज तो उपविभागीय अधिकारी आहे. तुम्ही आणि मी सगळ्यांनी कोविडची लस घेतली आहे, ती याच महाविद्यालयातल्या पोरानं सिरम सारख्या कंपनीत 50 मुलं अतिशय जागतिक दर्जाच्या सिरम मध्ये नोकरी करतायत. 300 ते 400 मुलं अतिशय उच्च दर्जावर याच माळावर शिकून आयुष्यात मोठी झालेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. ती अशीच होते. जगताना मोठं होताना आयुष्यात कुणालाच वाटत नसतंय, तुम्हाला सुद्धा वाटत असतं. एखादा पोरगा जर येऊन भेटला की तू या देशातला सगळ्यात उच्च दर्जाचा कलेक्टर होणार, असं जर मी ह्याला म्हणालो तर काय सर गरीबाची टिंगल लावली आहे का? माझी मला नीट अजून येई नाही, तुम्ही मला कलेक्टर होणार आहे. अशी अनेक उदाहरणं या समाजात आहेत. सोलापूरच्या कोर्टांमध्ये एक पोरगं होतं, ते पट्टेवाल्याचं काम करायचं. पट्टेवाला म्हणजे काय? कोर्टात उभा राहून सांगायचं, ढोबळे वकील हजीर हो, पवार वकील हजीर हो, असं म्हणणारं हळी देणारं पोरगं म्हणजे पट्टेवाला. त्या पोरांमधली चुणूक आणि आवाजातली लखब एका न्यायाधीशाने बघितली गुटे सर, आणि त्याच्या पाठीवर खात ठेवला आणि त्याला असं विचारलं की बाळ तुझं नाव काय आणि तू या देशाचा केंद्रीय गृहमंत्री होणार. तर ते पोरग सुद्धा न्यायाधीशाला म्हणलं, काय साहेब टिंगल लावले का? शिपाई पोराला तुम्ही देशाचा उपराष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्री होणार असं म्हणताय, तरी म्हणले तुझं नाव काय? माझं नाव सुशील कुमार शिंदे. असं म्हणल्याबरोबर त्या पोरानं उचंबळून आलं आणि आज ते पोरग या देशाचा केंद्रीय गृहमंत्री झालंय. म्हणजे या देशांमधली सामान्य हाळी देणारी पोरं सुद्धा सर्वोच्च होऊ शकतात, याचं उदाहरण आहे सुशील कुमार शिंदे. या महाविद्यालयाचं अतिशय सुंदर भाषण करून जे आता संस्थाचालक गेले, मी त्यांचा जुना मित्र आहे 24 वर्षाचा. त्यांनी कॉन्ट्रॅक्टर होते. एका 800 रुपयाचा खड्डा खोदायला घेतलेला कॉन्ट्रॅक्टर या देशांमधल्या एवढ्या लोकांचा आदर्श आणि पालक होऊ शकतो, याचं उदाहरण आहे आमदार सुभाष देशमुख साहेब. हे यशाचं लक्षण आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या लक्षात असू द्या, मुलं व्यसनाकडे जाणार नाही, काळजीनं अभ्यास करतील, डोळ्यात तेल घालून घरून सुद्धा बघता येतं. रोज पोराला व्हिडिओ कॉल करा, शाळेत आलाय का, कॉलेजमध्ये दिसलो, मी मेसमध्ये, आईनं विश्वास नाही ठेवायचा. ही 4च वर्ष पोरावर विश्वास नाही ठेवायचा, पुन्हा जन्मभर ठेवा. हां, तुम्हाला माहित नसतं हे वय इतकं गुलाबी असतंय, पण तुम्हाला माहित नाही. एकदा काय झालं होतं, एका मुलानं एका मुलीला असंच खोटं नाटं बोलून तिच्याबरोबर लव्ह मॅरेज केलं. 1 वर्षभरानंतर गावाकडे गेल्यानंतर मुलगा झाला आणि ती मुलगी त्याला म्हणत होती की अरे दूध संपलंय पोराचं. ती कॉलेजमध्ये ना तिला मारलेला डायलॉग त्यानं मारला, दुधाचं काय घेऊन बसली, मी तुझ्यासाठी सूर्य आणीन, चंद्र आणीन, तारे आणीन. तिनं सांगितलं नालायका, कॅटली तेल नाही, तेल आण तेल. तुम्हाला माहीत नसेल, कष्टाचा प्रवास हा फक्त कष्टानंच असतो आणि आयुष्यांमध्ये यशस्वी होणारी माणसं फक्त कष्टानं मोठी होत असतात. याच्यातला एकही माणूस बिगर कष्टानं मोठा होत नसतो. मल्टी स्किल झालं पाहिजे. तुम्हाला सगळं आलं पाहिजे. कॉलेजचा अभ्यास तर आलाच पाहिजे, तबला आलं पाहिजे, कीर्तन आलं पाहिजे, कोडिंग आलं पाहिजे, कॉम्प्युटर आलं पाहिजे, डान्स आला पाहिजे, कोरिओग्राफी आली पाहिजे, चित्रकला आली पाहिजे. युवा महोत्सव असतो कशासाठी? प्रत्येक काही जण अशी पण असतात कशातच सहभागी होत नाही, ते अंत्यविधीतच सहभागी होत आहे. अशी असतात म्हणजे स्वतःला व्यक्तच होत नाही कशात. ते अनेक मोठे मोठे अभिनेते अशाच महाविद्यालयातल्या वातावरणातून तयार झाले. मकरंद अनासपुरे त्यांनी सांगितलं अशाच महाविद्यालयांमधून मी तयार झालो. आई वडिलांनी सांगितलं पाहिजे अभ्यास सोडून डान्समध्ये का भाग घेतलाय, घेऊ द्या त्याला, डान्स तरी येतंय का बघू द्या. त्याला सांगा प्रत्येक गोष्टीत भाग घे. मला असं वाटतंय पैलू पाडायचं हेच वय आहे.
गुटे सरच्या, मॅडमच्या आणि माझ्या वयात पैलू पडत नसतात. आता पैलू पडत, गुटे सर आता पैलू पडतात का विचाराला आणि जगण्याला? नाही. पण हे एकच वय आहे की ज्याच्यात जगण्याचे पैलू पडू शकतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ही मानसिकता तुमची असली पाहिजे. SBIचे तिकडे आमचे एक उकिरडे साहेब म्हणून मित्र बसलेत. 5 करोड रुपयापर्यंत ते लोन देतं बिगर मॉर्गेज. मी काही येडाय का त्याला घेऊन फिरायला? बापूसारखा नाद लागलाय आपल्याला. मी 2 दिवस झाले त्याला उतरूच दिलं नाही गाडीतनं. मी त्यांना सांगितलं आमच्या लोकमंगलचे आई वडील आहेत, पालक आहेत, शेळीपालन करतायत, दुग्ध व्यवसाय करतायत, शेती करतायत, एखादा छोटा मोठा व्यवसाय करतायत आणि कर्जामुळे आमचं थांबलेलं असतं. बापूंनी अत्यंत महत्त्वाची सूचना दिली की अण्णाभाऊ साठे, अण्णासाहेब पाटील आर्थिक वित्तीय विकास महामंडळ, PMEGP, CMEGP, AIF अशा इतक्या योजना आहेत. या सगळ्या योजनांचा लाभ घ्या. त्या अंबुरे मॅडमने आणखीन एक सुधारणा सांगावी की इथून पुढे नोकरीच लागावी असं काय सुद्धा नाही. हे महाविद्यालय महाराष्ट्रातलं पहिलं महाविद्यालय, उद्योजकता विकास महाविद्यालय. जेव्हा विद्यापीठामध्ये हा प्रस्ताव आला होता पहिल्यांदा तेव्हा सांगितलं होतं प्रस्ताव देणाऱ्या ढोबळे मॅडम आणि सुचवणारे बापू काही येडेबिडे आहेत का? उद्योजक घडवणारं काही कुठं कॉलेज असतंय काय? पण इथून पुढं तुमच्यापैकी कुणालाही नोकरी सरकारी लागत नाही. मग तुम्ही काय केलं पाहिजे? उद्योजक झालं पाहिजे. ज्याला 100% लागणार आहे ते लागणार. आम्हाला एक सर भेटले सकाळी आमच्याबरोबर, त्यांचं नाव नाही मला सांगितलं. MPSC करतात अनेक मुलं. देशातली 2% पोरं MPSC होतात आणि 98% पोरांचं काय? तर 98% पोरांनी स्वतःचा बी प्लॅन केला पाहिजे. त्यानं नर्वस व्हायचं काय कारण आहे? आईवडिलांच्या आपल्या मशीनचा गोटा असतो. इथं अभिजित धोत्रे नावाचा विद्यार्थी आलाय का? ते आलंच नाही. इकडं फार्मसीचा आहे तो, 2nd इयर 3rd इयरचा काहीतरी असेल. त्याचे आईवडील 50 मशीनचा गोठा चालवतात. साधी गोष्ट नाही. तुम्हाला आणखीन स्वारस्य का? म्हणून तुम्ही उद्योजक झालं पाहिजे. 5 करोड रुपये देणारा माणूस इथं आपल्या शाळेत आला, आज कॉलेजमध्ये आला. त्यांनी सांगितलं की सर कोणताही व्यवसाय करू द्या, कोणत्याही बँका. आणि बँका तुम्हाला माहीत नसेल आता विदाऊट मॉर्गेज लोन देतात. विदाऊट मॉर्गेज. बरं मॉर्गेज देऊन देतील, विदाऊट मॉर्गेज देतील. 1 लाखापासून 100 कोटीपर्यंत व्यवसायाने उद्योग करायला पैसे मिळतात. किती आई वडिलांना माहिती आहे? ज्ञान हे माहीत असलं पाहिजे आणि माहितीचा अभाव असतो असं मला वाटतंय. म्हणून तुम्ही उद्योग. मग परवा मी मॅडम टेंभुर्णीला गेलो होतो. जपान रिटर्न मुलगा एक मी बघितलं. मी तर मला येडायचं काय, जपानहून माघारी आले. बरं जपानहून माघारी आले आणि करताय काय? 2000 बोकडं आहेत त्याच्याकडे, बोकडं पाळते. म्हणलं भारीच काम आहे जो. 2000 बोकडं आहेत. कसं मटणाचा भाव काय आहे आता? यानं आत्ताच आणलंय 760. याचा भाव तोंडपाठ आहे. 76,000 त्याच्या भावानुसार. इतकं लाजलंय ती म्हणलं असं सर मला एकट्याच सांगा, मैत्रिणीनं ऐकलं तर तिला कसं वाटेल? मला एक जणांनी सांगितलं की सर म्हणले मी दूध घालतो सकाळी सकाळी कॉलेजला जाताना, केवळ मैत्रिणी बघतात म्हणून कॉलेजच्या बाहेर कॅटली ठेवतो. म्हणला त्याचा काय संबंध आहे? पण त्याचं वय जरा तसं वाटणारं वय असतं. मित्रांनो 760 रुपये किलो बोकडाचा भाव आहे मटणाचा. ॲग्री बिझनेस आहे तो. आपल्याकडे सुद्धा इकडं तो खूप चांगला ॲग्रिकल्चर कॉलेज. अनेक जणांना वाटलं हे शक्य आहे का सर? त्याचं 10 करोड रुपयाचं टर्नओव्हर आहे. जानेवारीला बोकड आणतो, जूनला विकून टाकतो, जूनला दुसरे 2000 घेतो आणि जानेवारीला विकून टाकतो. घेताना 8000ला घेतो, विकताना 25,000. एक्सपोर्ट करतो सगळं. ती मला सर कटिंगचंच मार्केट इतकं आहे. हे बस 10 करोड रुपयाचं टर्नओव्हर आहे. आणि मी उदाहरण कुठलं तुम्हाला जालन्याचं सांगत नाही, नांदेडचं सांगत नाही, ते टेंभुर्णीचं. मी त्याला सांगितलं तुझा नंबर सगळीकडे देऊ का? मी ती मला आयुष्यात माझा नंबर देऊ नका, मी तुम्हाला सुद्धा पुन्हा दाखवणार नाही. मी का? तसंच मला रोज माझ्याकडे 100 व्हिजिटर येतात. 2000 बोकड आणि 1000 लाख रुपयाचा टर्नओव्हर आहे त्याचा. लाख म्हणतोय मी, 10 करोड म्हणजे 1000 लाख. ज्या आईवडिलांच्या आणि मुलांच्या घरी शेळ्या असतील ती स्वतःला कधीच कमी समजू नका. ते जपानवरून येऊन इकडे ही कार्यक्रम करताय. ऑनलाईन गोठ्यातच बसून बोकडाला खायला टाकतंय आणि लगेच लॅपटॉपवर बसलेला असतं. भाऊ आणि तो हा प्रोजेक्ट चालवतात. मला असं वाटतंय की ऊस जातो 3000 रुपये टन, बोकडाचं मटण जातं 7,60,000 रुपये टन. 100 वर्षात बोकडाच्या मटणाचा भाव उतरला नाही. 100 वर्ष. समजा आत्ता कॉलेजनं नॉनव्हेजचं जेवण ठेवलं, इकडं नॉनव्हेज इकडं व्हेज. खरं सांगा गर्दी कोणीकडं पडेल? हां तेव्हा त्या दोघींचं आम्ही सुद्धा इकडंच म्हणले. खरं आहे तिचं काय चुकलं? मी पण इकडंच. गुटे सर सारखा एखादा माळकरी माणूस ढोबळे मॅडम सारखा इकडे बटाटे वगैरे खा म्हणले. इकडे इतकी मागणी आहे. आईवडिलांना आजपासून लक्षात ठेवा, माझा मुलगा योग्य महाविद्यालयात घातलाय,
चांगल्या संस्कारक्षम महाविद्यालयात घातलाय, उद्योजकता विकास शिकवणाऱ्या महाविद्यालयांमध्ये तो घातलाय. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. कोडिंगची एखादी गोष्ट तुम्ही शिकला पाहिजे. शुभम झोंबाडे नावाचा आमचा एक उद्योजक आहे, कोडिंगचे क्लासेस घेत होतो. तेव्हा काही संबंध नाही, कुठलाही असू द्या म्हणलं, कोडिंग शिकवायचे आपल्याला. त्याला अनेक कंपन्या 50,000 25,000 घरी बसून वर्क फ्रॉम होम तो प्रोजेक्ट देतो तुम्हाला. काय अडचण आहे? अजून कोडिंग कुणाला येतं का इकडं? तुम्ही सर आपली काय ती भानगड नाही, आम्ही काय त्या भानगड. अशा अनेक उदाहरणं तुम्हाला देतात. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, मी तुम्हाला जास्त सांगू नये, शहाण्या माणसांच्या पुढे जास्त बोलू नये, पण मी एवढंच तुम्हाला सांगेन की आयुष्यात खूप मोठं व्हा, चांगलं शिका. आणि जिल्ह्यामध्ये ॲग्रिकॉसच्या माणसांना खूप चांगला वाव बाहेरच्या जगांमध्ये. राहुरीत तुम्ही गेल्यावर काय त्यांची अशी ही असते. त्यामुळे तशा पद्धतीने आपल्याला चांगलं शिकता येईल. आईवडिलांच्या कष्टांची जाणीव तुमच्या मनामध्ये नक्कीच असू द्या. 5-50 लाख रुपयापर्यंतचं कर्ज जर नॅशनलाइज बँकेमधून हवं असेल तर मी अनेक पालकांना मदत करायला तयार आहे. ज्यांना काही माणसं तिकडूनच मला मगापासून साहेब नंबर द्या, मी काही जणांना नंबर देतो. ज्याला घ्यावासा वाटतो, उद्योग करावा असा वाटतो, मुलगा शिकण्यासाठी मोठा करावा असा वाटतो, त्यांनी तो नंबर घेतला तरी चालेल. मी माझा मोबाईल नंबर सांगतो, 9822 24 52 92. 9822 24 52 92. अनेक शेती बिझनेस करता येतील, वेगवेगळे उद्योग आपल्याला करता येतील, ते तुम्ही करावे. पोरगा आयुष्यात मोठं होण्याची ही संधी आहे. आणि खरंच या महाविद्यालयाचं मी मनापासून सकाळपासून मला वेगवेगळ्या रस्त्यांनी फिरायला घेऊन गेले. जी झाडं मी लावत असताना लहान होती ती आता खूप मोठी झाली. या महाविद्यालयाचं वातावरण मॅडम प्रचंड खूप चांगलं झालं आहे. आणि इकडं आल्यानंतर खूप चांगलं अभ्यास वातावरण आणि ही संधी आपल्याला मिळू शकते असं मला वाटतंय. या पालक मेळाव्यांमधून आईवडिलांनी सारखं आलं पाहिजे. पोरगं जाताना तुमच्या क्लास टीचरला भेटू देणार नाही, पण तुम्ही सांगितलं पाहिजे जेवायचं नको, तुझ्या क्लास टीचरकडे घेऊन चल. हां, पोरगं लय चतुर असेल, इथं नाहीत म्हणतील, भेटणार नाही म्हणेल, पण आईची जबाबदारी आहे, वडिलांची जबाबदारी आहे. रेक्टरला भेटा. आणि आता घरी बसून सोय झाली, निवांत उत्तानं झोपून फोन लावता येतो, काही अडचण नाही कुणाला. इतकं जग आता जवळ आलंय. म्हणून वडिलांना रोज, आईनं 2-3 दिवसाला एकदा क्लास टीचर मॅडम असतील त्यांना फोन लावा, प्रिन्सिपल सरांना एकदा फोन लावा. प्रगती जाणवते. मुला सगळ्या. आणि बरं आता कॉलेजने हे सगळं हातात दिलं. एखादा शिक्षक म्हणला का तुम्हाला प्रिन्सिपल माझा नंबर घेऊ नका, मला खूप फोन येतात, त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्यासाठी आहेत. आणि ह्या सगळ्या गुरुजनांचं मनापासून कौतुक. शेवटचं एक उदाहरण सांगेन आणि थांबेन. एकदा असंच एका कॉलेजचं पोरगं कलेक्टर झालं. आणि कलेक्टर झालेल्या पोराचा गावानं सत्कार केला. हत्तीवरून मिरवणूक काढली आणि गावाच्या चौकात आणून त्या पोराचा सत्कार केला. अख्ख्या गावानं सत्कार केले, आसपासच्या 10 गावचे सत्कार आले, कॉलेजेसनं सत्कार केले. आणि ते कॉलेज ज्या गावात होतं त्याच गावात त्या पोराचा नंबर लागला होता आणि ते कलेक्टर झालं होतं. कलेक्टर झाल्यानंतर त्या कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मला पण मी 2 हार आणलेत म्हणले, मला पण एक जणाचा सत्कार करायचा आहे. अख्खं गाव हादरून गेलं. म्हणले साहेब तुम्ही कलेक्टर होण्यात इथं कुणाचा गावकऱ्यांचा सहभाग आहे? त्यांनी सांगितलं की इकडे 1-2 माणसं आहेत. तिकडच्या बाजूला तो म्हातारा माणूस जो हातात काठी घेऊन बसलाय तो माझा शिक्षक आहे. आणि मी शिकत असताना मला शिक्षणाची गोडी नव्हती, त्यांनी मला शिक्षणाची गोडी लावली. आणि इकडच्या बाजूला जो काठी घेऊन हातात माणूस बसलाय तो माझा प्राचार्य होता त्या काळातला. या दोघांचा सत्कार करायचा आहे. यांच्यामुळे मी माझ्या आयुष्यात आज कलेक्टर झालो. त्यामुळं या सगळ्या शिंदे सरांना, आमच्या फुगे सरांना, या सगळ्या म्हेत्रे मॅडमला माझं मनापासून सांगणं आहे, वर्कलोड जास्त आहे, पगार कमी आहे, ताण जास्त आहे, लोड जास्त आहे, असं कधीच वाटू देऊ नका. कारण तुमच्या मार्गदर्शनामुळं एक गरिबाचं पोरगं कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा आशीर्वाद आणि दुवा तुमच्या शरीराला आणि संसाराला लागल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकाचा पेशा हा अत्यंत प्रभावी, अतिशय पुण्याचा पेशा आहे असं समजून मी इथंच थांबतो. या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आईवडिलांना सुद्धा मनापासून शुभेच्छा. मी खेड्यात राहतोय, माझा नवरा शेतकरी आहे, या भावना आजपासून मनातून काढा. आपलं पोरगं योग्य ठिकाणी गेलंय. नशीब हे सगळं फुल पॅन्टवर आलेली पोरं आहेत. मी गेल्या महिन्यात मॅडम मुंबईतल्या एका कॉलेजला गेला होतो, काय सगळी अर्ध्याच कपड्यात होती. म्हणलं कसं काय, इथं असंच असतं म्हणले. आणि त्यानं पॅन्ट गुडघ्यावर फाडली होती, इकडं पण फाडली होती अजून. मला असं कसं, असेच पॅन्ट घालतो म्हणला मी. आणि आईवडील पण तसे, मुलं पण तशी. मला इथं आल्यावर समृद्ध वाटायला लागलं आहे की अशा संस्कारांमध्ये आपण जगू शकतोय. पुण्या मुंबईला ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे. त्यामुळे ती सगळी अवस्था न सांगितलेली बरी. आज तुम्ही एवढ्या चांगल्या पवित्र भूमीमध्ये आलात आणि चांगलं शिक्षण घ्या. या देशातल्या सर्वोच्च पदावर नोकरी करण्याचा, राज्यातला सर्वोच्च मोठा उद्योजक होण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करावं असं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.